मध्ये जोडले जात आहेत. व्हॉइस ऑफ गगन बावडा अर्थातच या समालोचन क्षेत्रामध्ये पावलं वळवलेत. अगदी आपण पाहिलं तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना या समालोचनामध्ये देखील पावलं ज्यांची वाले अर्थातच विजयची किरबा सर देखील माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये जोडले जात आहेत. निश्चितच विजय सर आपण पाहिलं तर एका बाजूला AK फायटरचा संघ पहिला सामना पराभूत झालाय. इथे एक चॅम्पियनची बॅट हरवली आहे. हिरव्या कव्हरची बॅट आहे. जर कोणाकडे जर सापडली असेल तर प्लीज कॉमेंट्री बॉक्स जवळ आणून द्यायचे. थँक्यू सो मच. येस थँक्यू सर. विजय सर अगदी पाहिलं तर AK फायटर संघाचा आपण विचार केला तर पहिला सामना पराभूत झालाय. डू ऑर डाय ची सिच्युएशन करो या मरोची स्थिती. तर दुसऱ्या बाजूला SM स्पोर्ट्स तपोवनचा संघ आपण पाहिलं तर सुपर 8 च्या दिशेने वाटचाल करतोय कारण एक विजय त्यांच्या नावावरती राहिलाय. या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर जबाबदारी संदीप मखवानावरती असणार आहे. अर्थातच जयसिंगपूरकरांचा मान आणि अभिमान म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं सातत्याने असं आयकॉन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चित असणारा खेळाडू संदीप मखवाना बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याच्या साथीने कसबा बावड्याचा एक यंग टॅलेंट अर्थातच सौरभ महापुरे छोटा पॅकेट आणि बडा धमाका आपल्याला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच सर. AK फायटर्स आणि त्याचबरोबर SM स्पोर्ट्स तपोवन दोन संघ टाकले गेलेत एकमेकांसमोर. हे बॅटल आपल्याला जबरदस्त पाहायला मिळणार आहे आणि त्याचा रिझल्ट देखील थोड्याच वेळात कारण पहिली इनिंग चालू झाली. पहिला चेंडू या मॅच मधला आणि जबरदस्त प्रहार केलाय. चेंडू हवेत यावेळी फिल्डर दोन धावलेत जरूर. क्या सुटलाय बघायला गेलं तर त्याच दरम्यान 2 धावा देखील घेतल्या गेल्यात. 2 धावा म्हणजेच या ठिकाणी श्री गणेशा झाला गेलाय धावांचा. महत्वाचं काय तर आज 12 एप्रिल म्हणजेच काय तर लोकनेते कोल्हापूरचे भाग्यविधाते आजचा ऐतिहासिक आहे दिवस. मैदानावरचा रनचा पाऊस पडतोय. दुसरीकडे जनसामान्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या नेतृत्वाचा वाढदिवस साजरा होतोय. कोल्हापूरच्या विकासाचा हायवे आणि तरुणाईचं प्रेरणास्थान आदरणीय आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांचा आज वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. याच दरम्यान जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. टॉट चेंडू आला गेलाय. निश्चितच आपण पाहिलं तर संदीप आणि सौरभची जोडी आणि त्याचबरोबर आपण मगाशीच उल्लेख केला ही स्पर्धा ज्यांच्या नावाखाली आपण पाहतोय बंटी पाटील साहेब यांच्या नावाखाली ही स्पर्धा पाहायला मिळते. त्यांचा आज वाढदिवस. कोल्हापूर जिल्ह्यातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व निश्चितच एक लोकप्रिय आमदार त्यांचा इतिपत्र आज वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दोन्ही आकड्यावरती धावसंख्या यावेळेस कोलाटला टाकलाय बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता विजय सर अगदी आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये उद्देश देखील तोच आहे. बंटी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तच ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि निश्चितच आज तो दिवस देखील आलाय. नक्कीच बंटी पाटील एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. सामान्यांचं गोरगरिबांचं नेतृत्व आहे आणि या नेतृत्वाने दमदार अशी कामगिरी केली आणि कामगिरी खेळाडू देखील करतायत. जबरदस्त फटका लावलाय आणि एक शानदार बंटी पाटील चषक चौकाराला आहे. चांगला फटका पाहायला मिळालाय. निश्चितच आपण पाहिलं तर चांगला स्ट्रोक बॅकफुटला जात असताना वेट ट्रान्सफर चांगलं केलं. बॉटम हँडने अगदी बॉलला खाली ठेवला आणि त्यानंतर थेट पाठवला डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांची मोहर. चांगला फटका संदीप मखवानावरती जबाबदारी असणार आहे कारण निश्चितच आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये 0 बाद झाला. पहिल्या बॉलवरती त्याची विकेट आली आणि त्यामुळेच मात्र या मॅच मध्ये खेळ येणं गरजेचं आहे. कोलातला बॉल हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. मॅग्निफिसंट स्ट्रोक. धावा मिळतात त्याच्यावर. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. जबरदस्त लाजवाब फटका सजला गेलाय. देखना शॉट पाहायला मिळालाय डाऊन द ग्राउंड. जबरदस्त चौकार. मैदानात उतरल्यावर प्रतिस्पर्धी किती मोठा आहे हे पाहू नका. तुमची जिद्द किती मोठी आहे हे जगाला दाखवा आणि ही जिद्द दाखवली. हाच खेळ दाखवला गेलाय. संदीप याच्या माध्यमातून जबरदस्त फटका खेळायला मिळालाय.
पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण धनाजी याला बघतोय आणि समोर मात्र संदीप असणार आहे. बॅक टू बॅक 2 चौकार आले. थोडस प्रेशर जरूर आहे, परंतु प्रेशर हँडल करावं लागेल यावेळी. यस, आता तो स्वीपचा फटका आलाय. निश्चितच ज्या फटक्यासाठी ओळखला जातो तो स्वीपचा फटका अखेर आपला पिटाऱ्यातून बाहेर काढलाय. एक सिंगल धाव फलकावरती ऍड होते आणि एका सिंगलच्या मदतीने निश्चितच धावसंख्येचं टोटल आता मात्र थेट पोचतंय ते म्हणजे 11 या आकड्यावरती. 11 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 1 ची सांगता झाले. थोडासा वेळ डीजे वाल्यांना देखील देऊया. डीजे मास्टर वटू. पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 धावा. आता मात्र षटक क्रमांक 2 P2 च षटक करतातच जबाबदारी दिली विकी पुजारीच्या खांद्यावरती. या कोल्हापूर जिल्ह्याचा फिरकीचा जादूगर, ज्या खेळाडूने अगदी आपण पाहिलं तर ISPL सारखी स्पर्धा देखील खेळली. भारतातील टेनिस क्रिकेट मधली सर्वाधिक मोठी स्पर्धा खेळण्याचा देखील या खेळाडूने विक्रम केलाय. निश्चितच विकी पुजारी आपल्या फिरकीच्या जोरावरती अनेक फलंदाजांना नाचवले, मात्र जो स्टार्ट संदीप मकवानाला मिळालाय त्या स्टार्टला आता मात्र मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच विकी पुजारी जबरदस्त परफॉर्मन्स प्रत्येक टुर्नामेंट मध्ये पाहायला मिळतोय. ISPL मधील देखील या खेळाडूने आपला बोलबाला ठेवलाय. यावेळी पहिला चेंडू फुलटॉस मनगडाच्या साह्याने ऑन साइडला वळवलाय. स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक सिंगल इथे धावफलकावरती. संदीप मकवानाचा आपण विचार केला तर सिंगल डबल देखील या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून येतं. जबाबदारीनं बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. अगदी विचार केला तर बॅटिंग साठी उतरल्यानंतर ती आक्रमकता सातत्याने आपण पाहतो, मात्र या मॅच मध्ये ती जबाबदारी घेऊन फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय, कारण त्याला देखील माहिती आहे करूया मरूची स्थिती आहे. करूया मरू जरी असलं तरी हे दडपण बाजूला ठेवावं लागणार आहे. आणि यावेळी या फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय मोठा, परंतु झालंय फंबल. क्षेत्ररक्षण वाचला गेलाय. यस, निश्चितच आपण पाहिलं तर पैकी अजूनही अचूक होणं गरजेचं होतं, तेच सांगताना पाहायला मिळतात. नंदू उल्पे देखील दरम्यान डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. सौरभ महापुरेला आपण पाहतोय स्ट्राईक इन वरती. विकी पुजारी यावेळी दिसतोय आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव दिली गेली. समोर यावेळी सौरभ असणार आहे त्याच्या. हे दोघांचं बॅटल आपल्याला वारंवार पाहायला मिळत आहे. बऱ्याच टुर्नामेंट मध्ये हे दोघं जण एकमेकांसमोर जरूर आलेत. यावेळी देखील दोघांनाही माहिती आहे की कशी फलंदाजी करतोय, कशी गोलंदाजी करतोय, म्हणजेच काय कच्चे दुवे माहिती आहे. यावेळी थोडासा स्टप घेण्याचा प्रयत्न झालाय जरूर, परंतु यावेळी 1 धाव घेतली गेली. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाते, अर्थातच जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. आणि 13 आकड्याबद्दल काय बोलल? यस, 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितच या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 13चा आकडा इथे गाठलाय. निश्चितच चांगला फटका बागफुटला जात असताना सौरभ महापुरेने अगदी डेलिकट टच, लेट कटचा फटका तिथे पाहायला मिळालाय. धावसंख्या पत्र आपण पाहिली तर पुढे सरसावले त्या एका धावेने. वातपरे गुगली जबरदस्त रॉंग वन चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. फलंदाजाकडे या चेंडूचं उत्तर देखील नव्हतं. ऍक्शन रिप्ले मध्ये निश्चितच हा चेंडू पाहायला मिळेल, कारण मॅजिक इथे विकी पुजारीची पाहायला मिळाली आहे. जबरदस्त चेंडू बॅक ऑफ द हँड, टप्पा पडला आणि त्यानंतर आतमध्ये आला. रॉंग वनचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला गेला. हीच खासियत आहे. मगाशीच उल्लेख केला फिरकीची जादू, आणि ती जादू दाखवली. नक्कीच सर, मैदानात हाताची जादू मैदानात सातत्याने ठेवतोय. यावेळी देखील रिव्हर्स शॉटचा फटका खेळलाय. 1 धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये, कारण एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. षटक क्रमांक याच दरम्यान संपलं जात आहे. अर्थातच शिल्लक 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 15 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच षटक क्रमांक हे दुसरं विकी पुजारी हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
आतापर्यंत 15 धावा इथे लगावल्या आहेत. निश्चितच दोन्ही फलंदाजांना माहिती आहे धावा बनवणं विकीच्या विरोधात तितकंसं सोपं नाहीये आणि त्यामुळे संयम दाखवला. यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ती फिरकीची जादू, पुन्हा एकदा ती बोटांची जादू आणि टप्पा पडल्यानंतर हाई चेंडू वळण घेतला. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा केडीसी लाऊच्या स्क्रीन वरती. निश्चितच लेग कटर टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला, एक आतमध्ये तर एक बाहेर. झापूक झुपूक गोलंदाजी पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 चा आता संपला. 15 धावा फलकावरती 2 षटकांच्या अखेरीस जातोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. आपण पाहिलं तर सचिन अर्धाकर छावाला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. मॅन फ्रॉम उजगावचा हा सुपरस्टार षटक क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळतोय. 15 धावा 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती ते लगावल्यात. आता मात्र तिसऱ्या षटकाची जबाबदारी छावाच्या खांद्यावरती दिली. यस, आणि नक्कीच आपण छावाला सर एकत्र बघितला होता, कारण गगनबावड्यामध्ये एक मोठी स्पर्धा झाली होती. या स्पर्धेमध्ये देखील छावानं तिथं दमदार खेळ केला होता आणि याच दमदार खेळीच्या जोरावर म्हणजेच अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली आणि त्याला त्या सामन्यामध्ये अर्थातच त्या टुर्नामेंटमध्ये बेस्ट बॅटर म्हणून देखील पुरस्कार देखील मिळाला होता. आणि तोच यावेळी आहे. खोलवर पद्धतीचा पहिला चेंडू यावेळी टोलवला झाला ऑफसाईडच्या दिशेनं. एक सिंगल धाव इथे धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका ड्राईव्ह केला आणि एक सिंगल धाव फलकावरती हलक्या हाताने केले आणि त्यानंतर धावसंख्येचं टोटल आता मात्र जाऊन पोहोचतं. अर्थातच 16 या आकड्यावरती संयम दाखवला. निश्चितच आपण पाहिलं तर संदीप मकवाना देखील आपल्या नैसर्गिक खेळाच्या विपरीत बॅटिंग करत असताना इथे पाहायला मिळतोय. आक्रमकतेच्या विरोधात इथे बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय संयमाने पावलं टाकली जात आहेत. स्विच रिट्रीव्हरचा फटका जबरदस्त केला. त्यानंतर आपण पाहिलं तर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी संदीप मकवानाचा हा वार चौकार. जबरदस्त फटका खेळला गेलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये रिव्हर्स शॉटचा फटका आणि भेदलाय, सीमा रेषेच्या बाहेर गेलाय चौकारासाठी. जबरदस्त चौकार पाहायला मिळालाय. बघतो ऍक्शन रिप्ले मध्ये जर बघायला गेलं तर वारंवार बघता येईल असा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. रिझल्ट 4 धावांसाठी, म्हणजेच काय तर आता 20 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात आणि ही रणनीती ठरली गेली. कारण मागची ओर जर बघितली विकी पुजारीची, एक कमी धावसंख्येची ओर आली होती. या ओर मात्र हल्ला बोल करावा लागणार आहे. सौरभ आटने यावेळेस देखील फ्राऊ केला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय स्वीपर कव्हर पर्यंत. तोपर्यंत 2 धावा इथे धावफलकावरती ऍड होत आहेत. निश्चितच 2 धावा धावफलकावरती संदीप मकवानाच्या चपळाईचं देखील इथे कौतुक करावं लागेल, कारण दुखापतग्रस्त आहे. त्याच्या गुडघ्याला दुखापत आहे, तरी देखील आपण पाहिलं तर सातत्याने क्रिकेट देखील खेळतोय आणि चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत देखील आलाय. 22 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला सचिन अर्धाकरचा आपण विचार केला तर त्याच्यावरती आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केला, मात्र क्षमता या खेळाडूकडे देखील आहे. सातत्याने आपण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये सचिन अर्धाकर अर्थातच छावा या नावाचा देखील दबदबा राहिला. त्याचबरोबर आपण पाहिलं तर श्री स्वामी समर्थ टाईल्सचे सर्वे सर्वा आदरणीय सन्मान्य संदीप यादव सर यांचं देखील इथे शुभागमन झालंय आणि त्याचबरोबर त्यांचे परममित्र अर्थातच अनिल नंदीवाले सर यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. त्याचबरोबर लोकनियुक्त सरपंच आदरणीय सन्मान्य प्रकाश रोटे सर यांचं देखील शुभागमन, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांचा संघ देखील आपण पाहणार आहोत या स्पर्धेमध्ये. प्रकाश रोटे सरांचा फुलटॉस ऑन साइडला संदीप मकवानाला हे आमंत्रण दिलं होतं आणि ते आमंत्रण संदीपने स्वीकारलंय. 4 धावांची मोहर, चौकार. त्याचबरोबर तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते का? तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली जाते. तिसरे पंच नो चेक, वेस्ट हाईट नो चेक साठी ते तिसऱ्या पंचांची मागणी.
यस रिव्ह्यू अनसक्सेसफुल इट्स अ वेट डिलिव्हरी. अर्थातच आपण पाहिलं तर निश्चितच 4 धावा मिळतात. आता मात्र रिव्ह्यू गमावलाय बॅटिंग टीम AK फायटर संघाने. अगदी विचार केला तर विजय सर संदीप मकवाना शंभूराची D-नाईटची स्पर्धा 6 चेंडू आणि 24 धावांची गरज असताना या खेळाडूने त्या धावा देखील बनवल्या होत्या. आपल्या आक्रमकतेसाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि तोच तीच आक्रमकता दाखवतोय. यस नक्कीच यावेळी देखील तीच आक्रमकता पाहायला मिळाली. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. बंटी पाटील चषक षटकार. जबरदस्त फटका. यावेळेस आपण पाहिलं तर स्लॉट मध्ये केला ओव्हर पिच बॉल आणि त्यावरती सरळ बॅटने फटका एक्झिक्यूट केला. लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलं आणि त्यानंतर 6 धावेंची मोहर इथे लगावली गेली आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र आपण पाहिलं तर 32 या आकड्यावरती 3 षटकांचा खेळ दरम्यान संपला. 32 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या अखेरीस जातोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. यस पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय विकी पुजारी याला. परंतु सर एखाद्या साईडला विचार केला तर संदीप मात्र यावेळी जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 14 चेंडू मध्ये तब्बल 29 धावांची खेळी यावेळी केली गेली. समोर यावेळी सौरव असणार आहे. यावेळी दांडी गोल सक्सेसफुल. बॅक टू पॅव्हेलियनचा रस्ता पकडावा लागतोय. अर्थातच सौरव बॅक टू पॅव्हेलियन. यस खराब शॉट सिलेक्शन इथे पाहायला मिळालं आणि ती विकेट आल्यानंतर नंदू उल्पेने देखील सांगितलं हा फटका सरळ बॅटने येणं गरजेचं होतं. फटक्याची गरज नव्हती. निश्चितच त्यानंतर नंदू उल्पे यांच्या चेहऱ्यावरती ते स्मिता असल्याने त्यांनी देखील सांगितलं समोरच्या दिशेने हा फटका येणं गरजेचं होतं. खराब शॉट सिलेक्शन इथे सौरभ महापुरेचं पाहायला मिळतं. KDC लाईव्ह या वाहिनीवरती ऍक्शन रिप्लेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 अँगल्स नाही ते दाखवले जातात. ते ऍक्शन रिप्ले निश्चितच आपण पाहिलं तर चांगलं लाईव्ह टेलिकास्ट KDC लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहतोय. नक्कीच सर बघायला गेलं तर आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघितलं आणि हाच तर खेळ आहे क्रिकेटचा. कारण बघायला गेलं तर विरुद्ध संघामध्ये यावेळी खेळाडू दाखवतोय त्याला की अशा पद्धतीचा शॉट खेळला पाहिजे आणि हेच तर क्रिकेट आहे. यावेळी मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय सौरभ. या सतमात्र नवीन बॅटर सौरभची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये किरण नलवडे दाखवत असताना पाहायला मिळतात. अर्थातच आपण पाहिलं तर याच करवीर विभागातील एक घातक लेफ्ट हँड बॅटर म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जातं. तोच खेळाडू आता मात्र आपण पाहतोय किरण नलवडे. 32 आकड्यावरती दरम्यान पहिली विकेट आली. पहिला धक्का इथे अर्थातच 32 आकड्यावरती बसला. नक्कीच आणि किरण आलाय मैदानाच्या आतमध्ये. एक आशेचा किरण घेऊन नक्कीच आलाय. कारण बघायला गेलं तर किरण बऱ्याच टुर्नामेंट मध्ये देखील आपल्या नावाचा बोलबाला ठेवलाय आणि बघायला गेलं तर पन्हाळा विभागामध्ये यानं जबरदस्त बॅटिंग देखील केली गेली. अनेक मैदान गाजवले गेलेत आणि मैदान गाजवणारा राजा मैदानाच्या आतमध्ये यावेळी आलाय. कारण सौरव बॅक टू पॅव्हिलियन गेलाय. त्याची जागा घेण्यासाठी किरण जरूर आला गेलाय. AK फायटर्स 32 धावा धावफलकावर आहेत. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. विकी पुजारी याचा यावर रिव्हर्स शॉटचा पुन्हा एकदा ट्राय जरूर झाला गेलाय. परंतु बघायला गेलं तर या चेंडूवर 1 धाव आली गेली. बाईच्या स्वरूपातली 1 धाव आली गेली. म्हणजेच काय तर 33 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. यस त्याचबरोबर AK फायटर आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. AK फायटर आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर 33 आकड्यावरती धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 33 ऑन दी बोर्ड. 33 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. निश्चितच विचार केला तर विकी पुजारी आपल्या फिरकीची जादू मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. आडवा बॅटने बागफुटला जात असताना फटका केला डीप मध्ये प्रोटेक्शन. विकेट आले या मॅचची आतापर्यंतची सर्वाधिक महत्वाची विकेट. अर्थातच संदीप मकवाना बॅक टू दी पवेलियन.
खतरनाक चेंडू पाहायला मिळालाय, दमदार चेंडू पाहायला मिळालाय आणि चेंडू वेगानं फसवलं गेलंय. बघायला गेलं तर ऍक्शन रिप्ले मध्ये बघतोय आपण, बॅकफुटवर जरूर गेलाय, चेंडूला जेवढं पाहिजे तेवढी दुरी नाही गाठली आणि त्याचाच रिझल्ट काय तर चेंडू स्थिरावला गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. बॅक टू पॅव्हिलियन यावेळी परततोय. यस, फटका चांगला केला गेला होता, उंची देखील मिळाली, मात्र ते एलिव्हेशन गरजेचं होतं. ते एलिव्हेशन संदीपला मिळालं नव्हतं. अगदी बाउंड्री रोपच्या जवळ हा झेल पकडला आणि त्यानंतर संदीप मकवानाची केई देखील संपले आणि महत्वाची विकेट, आणि तिथे महत्वाची विकेट आल्यानंतर आपण पाहिलं तर तो हर्ष उल्हास देखील SM स्पोर्ट्स तपोवन संघाच्या खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच बघायला गेलं तर विकी पुजारीची ही ओव्हर देखील जबरदस्त पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर ती ओव्हर देखील चांगली पाहायला मिळाली होती आणि दिसले काय तर मैदानाच्या आतमध्ये जोडी ज्या ज्या वेळी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी येते विकी पुजारी याच्या सोबत त्याच्या समोर खेळताना सावधगिरी बाळगताना पाहायला मिळते. त्याचबरोबर किरण नलवडे यांच्या प्रत्येक षटकारासाठी प्रवीण पाटील सर यांच्याकडून 201 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. यस, 33 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. नवीन बॅटर संघाचा कर्णधार अर्थातच अक्षय लाड सोन्याला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे. गुगली आतमध्ये आला, टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर आतमध्ये येणारा चेंडू, ही खासियत आहे, ही विविधता आहे या खेळाडूची. निश्चितच विकी पुजारी काय या खेळाडूला फिरकीचा जादूगर म्हटलं जातं, त्याचं उत्तर दिलंय. ऍक्शन रिप्ले, टप्पा पडला आणि पुन्हा एकदा तो रॉंग वन. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरे झाली. अक्षय लाड यावेळी स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतोय. यानं देखील बऱ्याच टुर्नामेंट गाजवल्यात, परंतु यावेळी विकी पुजारी समोर आहे. ओहो, जबरदस्त जबरदस्त चेंडू, हातातली जादू दाखवली गेली. अर्थातच पुन्हा एकदा चेंडूने जबरदस्त वळण घेतलंय. एसटी रक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल, जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं गेलंय एसटी रक्षकाचं. बघायचं तर क्या बात आहे, लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले, नजारा जबरदस्त पाहायला मिळतोय. पण विकी याचं कौतुक असणार आहे, गोलंदाजी दर्जेदार. यावेळेस देखील आतमध्ये आला आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. म्हणजेच काय तर या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक हाताळण्याचा कारनामा कुणी केलाय? अर्थातच कोल्हापूर जिल्ह्याचा फिरकीचा जादूगर विकी पुजारीच्या नावावरती हे पहिलं मेडन षटक आलंय. म्हटलं जातं ना, शिखर गाठण्यासाठी लढावं लागतं, पडावं देखील लागतं. वेळेप्रसंगी आलेल्या अपयशाला तोंड देऊन उभं देखील राहावं लागतं, तेव्हाच आपण ध्येय प्राप्त करू शकतो आणि ध्येय प्राप्त केलंय निश्चितच विकी पुजारी. या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक या खेळाडूने हाताळलंय, जबरदस्त कामगिरी केली आहे. यस, त्याचबरोबर आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ आता संपलाय. 33 धावा 4 षटकांच्या अखेरीस ड्रिंक्स ब्रेकचा वेळ झाला. तोपर्यंत जाऊया डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे.
संकटात धावणारा नेता, कोल्हापूरच्या विकासाची नवी गाथा लिहिणारा विधाता, अशा या अजातशत्रू नेतृत्वास दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अर्थातच सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आणि याच वाढदिवसानिमित्त सजलेला हा दिव्य सोहळा आपण बघताय. यस त्याचबरोबर आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आता अर्थातच डीजे आले धनाजी जाधव आणि स्ट्राईक एन वरती किरण नलवडे यांना आपण पाहतोय. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइस प्रवीण पाटील सर यांच्याकडून गुगल पेच्या माध्यमातून केलं जाईल. यस त्याचबरोबर आपण पाहिलं तर रील स्टार आर्यन तमायचे अर्थातच विंटेज आर्या यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. दरम्यान पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे आणि कोणाची आले किरण नलवडेची विकेट आली. शून्याचा चष्मा घातलाय. टाटा बाय बाय. 33 आकड्यावरती तिसरा धक्का बसलाय. 33 वर तिकडा तिसरा बळी गेलाय. म्हणजेच काय 33 आकडा जर विचार केला तर 33 म्हणजेच काय हार्दिक पांड्या याच्या जर्सीचा आकडा आहे आणि तो लकी देखील त्याला ठरला गेलाय. सातत्यानं त्याच्या त्या जर्सीवर देखील जबरदस्त परफॉर्मन्स देखील पाहायला आज बघायला गेले तर मुंबई इंडियन्सची मॅच देखील आपल्याला पाहायला मिळते RCB सोबतचे आणि तोच हार्दिक पांड्याचा आकडा असणारा जर्सी क्रमांक 33 धावफलकावर आणि त्याचबरोबर 3 विकेट देखील गेल्यात आणि 4.1चा षटक संपलं गेले. चला AK फायटर आपला 12वा खेळाडू अजूनही आलेला नाहीये, लगेचच पाठवायचा. AK फायटर्स 12वा खेळाडू पाठवायचा. नवीन बॅटर सूरज आलेत मैदानाच्या आतपर्यंत. सूरजला आपण पाहतो अर्थातच आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत 33 आकड्यावरती. दरम्यान तिसरी विकेट आली. तिसरा धक्का इथे बसला अर्थातच 33 आकड्यावरती. षटक क्रमांक 5 चालू आहे. अर्थातच आपण पाहिलं तर धनाजी जाधव डीजेला आपण पाहतोय. अगदी विचार केला तर यशस्वी खेळाडू हाही देखील राहिलाय. मान फ्रॉम उचकावला बिलॉंग करणारा हा खेळाडू आणि पहिला बॉल वरती विकेट त्याच्या नावावरती राहिल्या. सूरज यावेळी समोर असणार आहे डीजे याच्या. हो क्या बात आहे. जबरदस्त ब्लॉक हॉल. रोखलं गेलंय बघायला गेलं तर 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 33 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. इथून पुढचा प्रवास जबरदस्त करावा लागेल कारण समोर देखील बॅटिंग लाईन जबरदस्त पाहायला मिळणार आहे आणि ह्या कमी धावा नक्कीच तुम्हाला मागे सरणार आहेत. जोपर्यंत संदीप मखवाना बॅटिंग करत होता तोपर्यंत धावगती अगदी बुलेट ट्रेन प्रमाणे चालू होती. मात्र त्यानंतर जशी विकेट आली धावसंख्येला ब्रेक लावला. आता मात्र लोकल प्रमाणे यांची गाडी पळत असताना पाहायला मिळते. यावेळेस देखील आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलं जात आहे. एक्स्ट्रा कव्हर्स मधून प्रोटेक्शन तोपर्यंत एक सिंगल धावफलकावरती ऍड होते आणि या एका सिंगलच्या मदतीने 34 धावा धावफलकावरती. आणि अगदी पाहिलं तर संदीप मखवानाच्या विकेट नंतर बॅटच्या सहाय्याने इथे पहिली धाव आली आहे. म्हणजेच काय तर धावा येत नाही. संदीप मखवानाची विकेट आल्यानंतर धावा येत नाही. कौतुक आपण पाहिलं तर ध्रुवं कुरवेडे यांचं देखील करावं लागणार आहे. एक स्टॅट्स आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. सर खतरनाक शार्पनेस जो असतो ना तो त्याच्याकडे आणि तीच पाहायला मिळालंय. यावेळी अक्षय समोर आहे. ओहो क्या बात आहे. बघायला गेलं तर इथं वारंवार चुकी फलंदाजाकडून काय होते तर हे देखील महत्वाचं आहे कारण गोलंदाजी चांगली बहरदार होते यात शंका नाही आहे परंतु चुकीचे फटके खेळले जातात. हा चेंडू जर बघितला तर ऑफ साईडच्या दिशेचा होता. त्या दिशेनं जर मारला असता नक्कीच फटका चांगला सजला असता परंतु ऑन साईडला खेळण्याचा मोह इथं आवरलेला नाहीये. या शॉर्ट सिलेक्शन इथे मात्र फलंदाजांचं खराब होतंय. त्यामुळेच आपण पाहिलं तर धावा तितक्याशा बनवल्या गेल्या नाहीयेत. यावेळेस बॅटने चावाचा एक जबरदस्त झेल. व्हॉट अ कॅच ऑफ द नाईट. जबरदस्त झेल इथे पकडलाय. अक्षय लाडची विकेट. अक्षय लाडला बाद करण्यासाठी एक जबरदस्त झेल इथे चावाचा. ऍक्शन रिप्ले मध्ये थोड्याच वेळ आपल्याला पाहायला मिळेल. काय झेल पकडलाय. 4थी विकेट आली आहे. अगदी पाहिलं तर डीजेने ओव्हर पिच केला आणि त्यावरती सरळ बॅटने मिड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न. 30 सर्कलला भेदण्याचा प्रयत्न. मात्र चावा आहे आणि चावाप्रमाणे झेप देखील घेतले. विकेट देखील मिळाले आणि याला वारंवार देखील तसंच बघितलं आपण. जर बघितलं गगनबावड्यातली एक स्पर्धामध्ये देखील छावानं अशाच पद्धतीचा बाउंड्री लाईनला देखील जबरदस्त कॅच घेतला होता आणि तेच एफर्ट्स इथं देखील पाहायला मिळालेत आणि त्याचाच रिझल्ट काय तर अक्षय लाड बॅक टू पॅव्हिलियन परतलाय.
सत मात्र अक्षयची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कसबा बावड्यातील आणखीन एक जबरदस्त विस्फोटक बॅटर षटकारांसाठी ओळखला जाणारा खेळाडू अर्थातच टोनी बावडेकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळी टोनीला मात्र जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे, कारण 4 विकेट गेल्या, 34 धावा धावफलकावर आहे. 4.5चा सामना संपला गेलाय. म्हणजेच काय, इथून पुढचा प्रवासामध्ये धावांची गती वाढवावी लागणार. या सामन्यामध्ये परतायचं असेल तर वेग वाढवावा लागणार आहे धावांच्या गतीचा. आणि धनराज मात्र इथं कौतुक करावं लागेल धनाजी याचं. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये जर विचार केला तर 2 विकेट महत्वाच्या घेण्यात यशस्वी झालाय. यावेळी पुन्हा एकदा सज्ज आहे शेवटचा चेंडू टाकण्यासाठी. जबरदस्त बॉल बघायला गेलं तर हा चेंडू देखील चुकीचा फटका या ठिकाणी खेळला गेलाय आणि त्याचाच रिझल्ट काय तर लेग बायच्या स्वरूपातली 1 धाव आली. म्हणजेच काय, षटक क्रमांक 5 संपुष्टात येत आहे. 35 धावा धावफलकावर. जातोय आपण डीजेच्या या सुंदर आवाजाकडं. यस, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आणखीन एक वेगवान गोलंदाज अनिल माळी षटक क्रमांक 6 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6व्या षटकामध्ये अनिल माळी यांच्यावरती ते विश्वास दाखवलाय. आणखीन एक वेगवान गोलंदाज या कोल्हापूर नगरीतला आपल्याला पाहायला मिळतोय. 35 या आकड्यावरती 4 विकेट गमावल्यात. आता मात्र जबाबदारी टोनी बावडेकर आणि त्याचबरोबर सूरज वरती असणार आहे, कारण धावांचा वेग वाढवायचा आणि त्याचबरोबर सन्मानजनक धावसंख्येपर्यंत देखील संघाला पोहोचवायचा. पहिला बॉल समोरच्या दिशेने फटका केला. टेप पलून प्रोटेक्शन येते. सिंगल कंप्लीट झाले. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. सिंगल धाव फलकावरती 8 झाली आहे. या सिंगलच्या मदतीने 36 आकड्यावरती धावसंख्या. अगदी पाहिलं तर या 2 संघांमधला हा आकडा म्हणजे 36 आकडा धावफलकावरती. अरे असं बघायला गेलं तर गोलंदाजाला यावेळी प्रेशर नसणार आहे, कारण गोलंदाजाच्या याच्या अगोदरच्या जबरदस्त गोलंदाजी केली. 4 विकेट गेल्यात. आणि इथं काय नशीब बघा, नशिबाने साथ दिली यावेळी सूरज याला, कारण एसटीची कडा घेऊन जरूर गेलाय. लाईट्स ब्लिंक देखील झाल्यात, परंतु यस, दुसऱ्यांदा झालाय. निश्चितच आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये असा इन्सिडन्स दुसऱ्यांदा झालाय. कालच्या दिवसामध्ये असा एक इन्सिडन्स झाला आणि आजच्या दिवसामध्ये देखील सेम इन्सिडन्स पाहायला मिळालाय. यष्टांचा वेध जरूर घेतला, मात्र बेल्स पडल्या नाहीत. त्यामुळेच आपण पाहिलं तर 1 धाव 22च्या स्वरूपात धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील आपण पाहिलं तर 5ची आतली कडा घेतल्याने त्यानंतर चाललाय पाठीमागे बॉल. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय. दरम्यान एक सिंगल इथे कंप्लीट झाले. 22च्या स्वरूपात धाव आले. 8च्या साह्याने इथे धाव मिळत नाहीये. 2 धावा धावफलकावरती. मगाशी जर आपण उल्लेख करत होतो, जी बेल्स आहे, लाईट्सच्या जे स्टंप आहेत ते थोडेसे हेवी असतात. बेल्स थोडीशी हेवी असते, त्यामुळे पडण्यामध्ये थोडासा त्यांना मात्र आपण पाहिलं तर जास्त काळ घ्यायला लागतो. नक्कीच. आणि तेच यावेळी देखील झालं गेलंय. कालच्या दिवसामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं. आज देखील तीच पुनरावृत्ती झाली गेली. याच दरम्यान 2 बाईच्या स्वरूपात घेतल्या. तर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपण आणि याला बघतो. यावेळी समोर असणार आहे टोनी. थोडासा शफल जरूर झालाय. यावेळी पंचांकडे दाद मागितली जाते. यस, व्हाईटची अपील इथे पंचांकडे केली जाते. आशाभूत नजरेने पाहतायत. मात्र आपण पाहिलं तर इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या मात्र 39 आकड्यावरती. निश्चितच आपण पाहिलं तर ज्येष्ठांच्या पाठीमागे कौतुक करावं लागेल नंदू उल्पे यांचं देखील, कारण आपण पाहिलं तर या कोल्हापूर जिल्ह्याचा धोनी म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. जबरदस्त विकेट किपिंग. आतमध्ये आला टप्पा पडल्यानंतर यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा विकेट किपर नंदू उल्पे यष्टांच्या पाठीमागून जबरदस्त कामगिरी करतायत. सर, याला मेहनत लागते, याला संघर्ष. बऱ्याच वेळा या हाताकडे जर बघितलं तर अगदी पोलादी हात झालेत, कारण बघायला गेलं तर सातत्यानं क्लोज किपिंग करतोय. नजर बॉलवर आहे आणि हातामध्ये जबरदस्त कनेक्ट देखील पाहायला मिळतोय. हो, यावेळी अरे बाबा अटल्याचा लॉब केलाय.
खाली फिल्डर आणि फिल्डरला बीट करून जातोय सीमारेषेच्या बाहेर. शानदार चौकार. बऱ्याच कालावधीनंतर इथे चौकार येत असताना पाहायला मिळतोय. यस, षटक संपलाय दरम्यान. त्याचबरोबर आपण पाहिलं तर वेळ देखील संपलाय. एक क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये येईल, म्हणजेच काय तर बाउंड्री लाईन वरती आता 4 क्षेत्ररक्षक असतील. पेनलाइज केलं गेलंय. खूप वेळ आपण ही 6 षटकं हाताळण्यामध्ये घेतला, त्यामुळेच आपण पाहिलं तर पंचांनी दंडित केलं. पंचांचं देखील कौतुक करावं लागणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हे 2 नामांकित पंच आहेत. अक्षयजी कोळंबेकर सर यांचा विचार केला तर सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा देखील कव्हर करत असतात. अगदी आपण पाहिलं तर आत्ताच झालेली देवगडची यंगस्टरची स्पर्धा देखील त्यांनी कव्हर केले. अनेक मोठ्या स्पर्धा देखील सातत्याने कव्हर करत असतात. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये देखील त्यांच्या साथीने अक्षय पाटील सर जोडले गेलेत. हे देखील एक रत्नागिरी जिल्ह्यातील नामांकित पंच आहेत. निश्चितच आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आडवा बॅटने ऑन साइडला शॉर्ट टर्म पुलचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सूरजची विकेट. धक्का क्रमांक इथे मात्र बसलाय, अर्थातच 5वा. सूरज बॅक टू दी पवेलियन. जबरदस्त गोलंदाजी आज मैदानावर पाहायला मिळते. शेवटचं षटक आणि बघायला गेलं तर हा पूल करण्याचा प्रयत्न फसला गेलाय आणि थोडीशी ताकद जरूर कमी पडली गेली आणि चेंडू स्थिरावला गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. त्याचं देखील कौतुक करावं लागेल, कारण अशा ज्यावेळी हवेतले ज्यावेळी चेंडू असतात ते झेलणं देखील कठीण बनतात. 43 धावा धावफलकावर आहेत. 5वी विकेटचं पतन झालंय, म्हणजे 6.1चा डाव इथं संपलाय आणि 43 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. यस, त्याचबरोबर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये सर दर्जेदार लाईट्स आपल्याला पाहायला मिळते. सुरभी लाईट्स अँड इव्हेंट्स याच्या माध्यमातून आपल्याला ही साऊंड सिस्टीम देखील ऐकायला मिळते. एक चांगली साऊंड सिस्टीम सुरभी लाईट्स आणि इव्हेंट्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये त्यांचा देखील सिफाचा वाटा राहिला. आणि या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य देखील सर पाहायला मिळते, कारण इथं जपली जाते निसर्गाची आणि इथं जपली जाते निसर्गावरचं प्रेम. कारण बघायला गेलं तर प्रत्येक विकेटला एक झाड असा हा उपक्रम या वाढदिवसानिमित्त माननीय बंटी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पाहायला मिळतोय. यस, धीरज मगदूम आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. पन्हाळा तालुक्यातील पुण्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल धावफलकावरती आड होते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता 44 आकड्यावरती. 44 धावा, 44 ऑन दी बोर्ड. निश्चितच आपण पाहिलं तर धावसंख्या अतिशय कमी, धावांचा दुष्काळ पूर्णपणे पाहायला मिळतोय. अगदी विचार केला तर असं वाटलं होतं जेव्हा संदीप मकवाना बॅटिंग करत होता 7 षटकामध्ये कमीत कमी 90 धावा तरी बनवल्या जातील, मात्र त्यानंतर अचानक ब्रेक लावलाय धावसंख्येला. यावेळेस देखील आपण पाहिलं तर फटका केलाय. कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक आलाय. सिंगल इथे कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. सरदार होते, मात्र 2 धावा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या अर्थातच 46 आकड्यावरती. आणि आतापर्यंत बघितलं तर गोलंदाजी जबरदस्त केली तपोवन संघानं. कारण बघायला विचार केला तर आपण वाटलं होतं जरूर संदीप ज्यावेळी होता स्ट्राईकवर त्यावेळी वाटलं होतं मोठा स्कोर होईल, परंतु तसं झालेलं नाही आहे. कारण प्लॅन यांनी देखील सक्सेसफुल केलाय आणि त्याच्यातच आणखीन एक झाडाचं पतन आणि म्हणजेच काय तर विकेट क्रमांक यावेळी गेली 6वी. बॅक टू पॅव्हिलियन परततो यावेळी टोनी. यस, 6वे विकेट आले. 6वा धक्का इथे बसलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर हा चेंडू टप्पा पडला आणि त्यानंतर बॅटची कडा विकेट किपर कडून बटरफ्लाय कॅच. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडला आणि त्यानंतर विकेट आली आणि आणखीन एक झाड लावलं जाणार आहे. निश्चितच आणखीन एक विकेट. 6वा धक्का 46 आकड्यावरती बसलाय. आणि सर विचार केला तर ही 99 विकेट आहे. 99वी विकेट आहे स्पर्धेतली. म्हणजेच काय तर 99 झाडं लावली जाणार आहेत वाढदिवसानिमित्त. अर्थातच सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या या वाढदिवसानिमित्त 16 जेवढा दिव्य आहे तेवढा त्याचा उपक्रम देखील दिव्य आहे. आणि हा दिव्य सोहळा आणि दिव्य उपक्रम देखील याच्या माध्यमातून सातत्यानं केला जातोय. कारण अभिदादा पाटील यांच्या माध्यमातून आणि कैलासवासी संग्राम स्पोर्ट्स कुडीत्रे यांच्या माध्यमातून दिव्य सोहळा सजला गेलाय. कौतुक करावं लागेल या सोहळ्यासाठी. खूप मेहनत लागते असा सोहळा सजवायला. खूप कष्ट करावे लागतात, खूप संघर्ष करावा लागतो आणि बऱ्याच जणांचं ऐकून देखील घ्यावं लागतं. आणि हे केलंय सातत्यानं तर या व्यक्तीसाठी खरंच
हॅट्स ऑफ आहे. यस, निश्चितच आपण पाहिलं तर जसा नैसर्गिक उपक्रम राबवलाय तशा प्रकारे आपण पाहिलं तर सामाजिक देखील उपक्रम पाहायला मिळतोय. अर्थातच रक्तदान शिबिर आपण जे आपली प्रेक्षक गॅलरी पाहतोय ते त्याच्या उजव्या बाजूला रक्तदान शिबिर देखील पाहायला मिळते. इथून पुढे 4 दिवस हे रक्तदान शिबिर आपल्याला पाहायला मिळणार. 4 रात्र हे रक्तदान शिबिर आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक दात्यास संयोजक अभि पाटील सर यांच्याकडून 20 लिटर पाण्याचा जार देखील गिफ्ट देण्यात येणार आहे. निश्चितच एक आपण पाहिलं तर चांगलं नियोजन, चांगलं आयोजन, सामाजिक आणि त्याचबरोबर नैसर्गिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न देखील अभि पाटील सरांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि आणखीन एक विकेट आले आणि त्याचबरोबर या विकेटच्या मदतीने 100 झाडं आता मात्र लावली जाणार आहेत. तौसिफ मुल्ला यांची विकेट आली, 100वी विकेट या स्पर्धेतली. म्हणजेच काय तर आता इथून पुढे 100 झाडं लावली जातील. येस, गोलंदाजाची जबरदस्त धार पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजांचा वर्चस्व या सामन्यावर आपल्याला पाहायला मिळालंय. गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळालाय. म्हणजेच काय तर 7 विकेट पॅव्हिलियनचा रस्ता पकडलाय. 46 धावा धावफलकावर आहेत. अगदी कमी धावा संख्येची ही सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बंटी पाटील चषक 2026 हा 16 आणि याच दरम्यान एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. यस, योगेश डवरीला आपण पाहतो आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. मन फ्रॉम मल्हारपेठचा हा खेळाडू ग्रामीण क्रिकेटमध्ये या नावाची देखील चर्चा आपण सातत्याने पाहतोय. 46 आकड्यावरती 7वी विकेट, शेवटचा बॉल. आडवा बॅटने धीरज मगदुमच्या बॅटमधून हा कडवा प्रहार काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. शानदार स्ट्रोक, षटकार. यस, फिनिशिंग टच दिलाय. जबरदस्त प्रहार केलाय. थोडा वेळ जरूर झालाय परंतु याच बरोबर अर्धशतक देखील धावफलकावर लागले गेले. संघाचं 52 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. म्हणजेच विजयासाठी तपोवन संघाला करायचे आहेत 53 धावा, 53 रन. यस, 53 धावाची आवश्यकता 42 मध्ये 53 धावा बनवायच्या आहेत. आणि आता मात्र आपण पाहिलं तर आवाजामध्ये बदल होतोय. जोडले जात आहेत मायक्रोफोन वरती. अर्थातच ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी कोल्हापूरकर उत्सुक असतात. अर्थातच जयेश पोटफोडे सरांचा आवाज आपण यानंतर ऐकणार आहोत.
मैदानात खेळाडूंचा जोश आणि राजकारणात साहेबांचा शब्द, कोल्हापूरच्या मातीचा अभिमान, ज्यांच्या दराराचा आहे जबरदस्त सतेज उर्फ बंटी पाटील चषक 2026 हा सोहळा माझ्या सोबत जोडले गेलेत शब्दांचा जादूगर, शब्दांचा किमयागार, अर्थातच व्हॉइस ऑफ संगमेश्वर जयजी सर माझ्या सोबत जोडले गेलेत. वेलकम सर, आपलं स्वागत आहे कॉम्बो बॉक्स मध्ये. येस थँक्यू सर. विजयजी किरपा सर हे देखील एक जबरदस्त समालोचक आहे, त्यांचं देखील समालोचन ऐकलंय. आर्य बेर्डे सर हे देखील सज्जित समालोचन करण्यासाठी, त्यांचं देखील सरचे स्वागत. पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर डान्सिंग डाऊन द विकेट, मिड विकेटला फटका केलाय, डीपला प्रोटेक्शन येत आहे, सिंगल डबल मध्ये परिवर्तित केले जाते. नंदू उल्पे या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवताना पाहायला मिळालेत. या आधीच्या मॅच मध्ये देखील कॉन्फिडन्सने त्यांच्या माध्यमातून फटके पाहायला मिळाले होते. येस नक्कीच सर, आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षकाची भूमिका देखील आपल्याला पाहायला मिळाले. आणि बघायला गेलं तर सुरुवात झाली गेली, श्री गणेशा झाला गेलाय 2 धावेनं. ओहो, रिव्हर्स शॉटचा फटका इथं फसला गेलाय, पंचांकडे दाद मागितली जाते, फेटाळून लावली जाते. बघायला गेलं तर दुसरा चेंडू झालाय, 2 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात आणि नंदुकुमार आणि त्याचबरोबर सचिन याची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन धावा फलकावरती जोडले जात आहेत. 40 चेंडूमध्ये 51 धावांची आवश्यकता आहे. आव्हान सोपं असणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, परंतु कठीण होऊ शकतं. डॉट चेंडूचा सहारा घ्यावा लागेल, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र ड्राईव्ह केला. इथे शेवटच्या क्षणी इथे मात्र इरादा बदललाय, समोरच्या दिशेने तो फटका केला जातोय. समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्हचा तो फटका केलाय, त्यानंतर सिंगल धाव फलकावरती आड होतीये. सावध फटकेबाजी चालू आहे, कारण का या मॅच मध्ये त्यांना माहिती आहे 39 चेंडू 50 धावा आपल्याला बनवायचे, सिच्युएशन आपल्या कंट्रोल मध्ये, आणि अशा वेळेला आपल्याला घाई करून चालणार नाहीये. विजयाचा प्लॅटफॉर्म आपल्याला तयार करायचा आहे. जर सिंगल डबल धावा केल्या सुरुवातीच्या पहिल्या 3 षटकामध्ये आपण 25 ते 30 धावा केल्या, मॅचचं समीकरण सोपं आहे. म्हणजेच काय तर कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागणार आहे, आणि हेच मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न होतोय. यावेळी जबरदस्त फटका सजला गेलाय, परंतु क्षेत्ररक्षक डीप मधून बाउंड्री लाईनच्या जवळपास कलेक्ट करतोय चेंडू, आणि याच वेळी घेतल्या जातात तब्बल 3 धावा. चांगला फटका इथे मात्र सजवला गेलाय. स्क्वेअर लेग रिझर मध्ये फटका केला, डीपला प्रोटेक्शन आलं, आणि त्यानंतर एक धाव सेव्ह केली. एक धाव महत्वाचे आहेत. झाडे लावा झाडे जगवा हा देखील या स्पर्धेचा जर पाहायला गेलं तर अजिंठा राहिलाय. त्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये एक धाव वाचवा, वेजावरती मोहर उमटवा, असा देखील अजिंठा राहिलाय प्रत्येक टीमचा. धावसंख्या आतापर्यंत 38 धावा फलकावरती 38 चेंडूमध्ये 47 धावांची आवश्यकता अजून देखील आहे. 6 धावा आतापर्यंत बनवले गेले. 4 चेंडूमध्ये 6 धावा म्हणजे सुरुवात इथे मात्र सावधतेने केली आहे. बॅटिंग इथे मात्र जबरदस्त करताना पाहायला मिळते नंदू उल्पेच्या विरोधात. संदीप मकवाना चांगला चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी इथे बीट केलं जात आहे. थोडस जर पाहायला गेलं तर उंची कमी होती, आणि अशा वेळेला तो आडव्या बॅटचा फटका सजवण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडू आलाय. नक्कीच सर, निर्धाव चेंडू आलाय, आणि अशीच गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण बघायला गेलं तर टोटल कमी आहे. 47 धावा बनवायचे आहेत अजूनही 37 चेंडूंमध्ये, आणि गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज झाला. यावेळी आडव्या बॅटला सलाप केलाय, जबरदस्त फटका सजलाय, पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. बंटी साहेबचे षटकार. फटका चांगल्या रीतीने सजवला गेला, आणि इथे शेवटचा या षटकाचा चांगल्या रीतीने केला. चेंडू चाकला, आणि त्यानंतर थोडस शफलून खेळण्याचा प्रयत्न झाला, आणि त्यावेळेला तो षटकार पाहायला मिळालाय. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. नंदू उल्पे यांना माहिती आहे कशा प्रकारे आपल्याला कोणत्या क्षणी आक्रमण चढवायचं आहे, आणि तेच केलं जात आहे. शेवटचा चेंडू बॅटच्या रडार मध्ये पाहिला, त्याच्यावरती आक्रमण केलं, आणि धावसंख्येला 12 या आकड्यावरती नेऊन ठेवलंय. म्हणजे आता समीकरण सोपं असणार आहे. 36 मध्ये 41 ची आवश्यकता आहे. बॉल आणि रन मधील अंतर जर पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त 5 धावांचं आहे. नक्कीच सर, 5 धावांचं जरी असलं तरी इथून पुढे सामना यावेळी जर या सामन्याला जिंकायचं असेल तर मात्र गोलंदाजी प्रभावी करावी लागणार आहे. कारण बघायला गेलं तर कोणाला तरी विकी पुजारी सारखं मेडनवर टाकावी लागणार आहे, आणि ही कामगिरी कोण करतोय ते पाहावं लागणार आहे. कारण नंदू उल्पे जबरदस्त बॅटिंग करतायत. 5 मध्ये 9 बनवल्या गेल्यात. त्याचबरोबर सचिन एका साईडला मात्र 1 मध्ये 3 धावा बनवून यावेळी नॉनस्ट्राईक एंडवर आहे. म्हणजेच काय तर
स्ट्राईक एंडवर आहे आणि म्हणजेच आता समीकरण बदललं गेलंय. आतमध्ये 36 चेंडूमध्ये 41 धावांची गरज या ठिकाणी विजयासाठी SM स्पोर्ट्स तपोवन संघाला असणार आहे. 36 चेंडू 41 धावा या मॅच मध्ये बनवायचे. समीकरण सोपं असेल तरी देखील या मॅचचं समीकरण कोणत्याही क्षणी इथे बदलू शकतं. पुन्हा उभं राहण्याची जिद्द माणसाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देते. विश्व निर्माण करायचं आहे, परंतु विश्व निर्माण करायला सुरुवात केली आहे फलंदाजाने. जबरदस्त बॅटिंग, आडव्या बॅटचे इथे मित्र केलाय कडवा प्रहार. क्षेत्ररक्षण इथे शेवटच्या क्षणी चुकलेत आणि त्यानंतर चौकार आला गेलाय. म्हणजेच काय तर एका साईडला गोलंदाजी वारंवार थोडीशी चुकते. अर्थातच मोठे फटके प्रत्येक चेंडूवर खेळले जात आहेत यावेळी. क्या बात आहे, जबरदस्त फटका सजला गेलाय. बघायला गेलं तर देखना शॉट आजच्या दिवसामधला जबरदस्त फटका पाहायला मिळाला आणि याच्यावर तब्बल 4 धावा आल्या गेल्यात. या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाते. अर्थातच जाऊन पोचते 16 या आकड्यावरती. पहिलं षटक संपलंय, दुसरा षटक चालू आहे. पहिला चेंडू झालाय. यावेळी गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय अक्षयाला. या चेंडूवरती रिव्हर्सचा फटका केलाय. त्यानंतर क्षेत्ररक्षक आहे तिथे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. यष्ट्यांचा वेध देखील गेला आणि तिसऱ्या पंचांकडे दावा देखील केला जातोय. पाहायचा आहे तिसऱ्या पंचांकडे केलेला तो दावा इथे सक्सेसफुल होईल का, थोडस आपण पाहू शकतो. चावाला देखील थोडीशी दुखापत झाली आणि त्यानंतर संघ सहकारी अपोजिट संघाचे संघ सहकारी विचार विनिमय करतायत. तिसऱ्या पंचांकडे दावा घेतलाय. लागेल इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. संदीप मकवान सांगतायत इथे विकेट आली आहे. मला देखील वाटतंय, पहा स्क्रीनवरती आपण संदीप मकवान देखील पाहतोय. ते देखील सांगतायत विकेट आली आहे कारण का फेकी चांगली झाली आहे आणि यष्ट्यांचा वेध योग्य रीतीने केला गेलाय आणि म्हणूनच विकेटचा पतंग आहे असं ते सांगतायत. परंतु इथे तिसरा पंच आपल्या साथीला जोडले गेलेत. अक्षय आकाजी खेडकर सर, पाहायचं त्यांच्या माध्यमातून निर्णय काय येतोय पाहावं लागेल. चेक केलं जात आहे. अर्थातच बघायला गेलं तर KDC लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा लाईव्ह पाहता येते युट्यूबच्या माध्यमातून आणि जबरदस्त त्यांचं देखील कामगिरी कौतुक करावं लागेल. कारण बघायला गेलं तर आपण स्क्रीनवर देखील जबरदस्त पाहायला मिळते. पहा आपण पाहू शकतो या चेंडूवरती कशा प्रकारे फेकी केली गेली. फेकी चांगल्या रीतीने केली आणि त्यानंतर इथे आपण पाहू शकतो निश्चितच सेफ लँडिंग झालंय का पाहावं लागेल इथे. इट्स अ नोट आउट. सेफ लँडिंग आहे. इट्स अ नोट आउट. पाण्याची व्यवस्था करायची आतमध्ये. स्टंपरमध्ये पाण्याची नितांत गरज आहे. थोडस आपण सचिनला देखील पाहतोय स्ट्रगल करतोय. थोडस दुखापतग्रस्त आहेत परंतु आपल्या संघाच्या विजयासाठी त्याला देखील महत्वाचं योगदान द्यायचं आहे. पहा आपण हा चेंडू पाहू शकतो. रिव्हर्सचा फटका तो केला गेला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जबरदस्त झालं. दुखापत तिथेच झाली परंतु त्यानंतर पुन्हा एकदा रनिंग करत असताना चांगल्या प्रकारे फेकी केली होती. थोडस लेट झाला. थेट फेकी झाली परंतु थोडीशी लेट झाली आहे. धावसंख्या सिंगलने वाढणार आहे. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली. या सिंगलच्या सहाऱ्याने 17 धावा फलकावरती जोडल्या जातात. म्हणजे समीकरण 34 चेंडू आणि 36 धावांचा असणार आहे. 36 धावा आपल्याला करायचे 34 चेंडू मध्ये. हे आव्हान सोपं असणार आहे. पाहावं लागेल सचिन इथे मात्र फिट आहेत का. फिट झालेत आणि लढण्यासाठी सज्ज देखील झालेत. नक्कीच सर. परंतु आपण बोलतो की 34 मध्ये 36 धावांची गरज जरूर आहे. छोटं लक्ष जरूर आहे परंतु हे कधी कधी मोठं पण सर होतं. कारण छोट्या टोटलचं कधी कधी मॅच आपल्याला रंगतदार मोडमध्ये पाहायला मिळतात परंतु इथं फलंदाजी मात्र दर्जेदार होते. नंदू उल्पे त्याचबरोबर सचिन देखील पाहायला मिळत आहेत. नंदू उल्पे यांनी आतापर्यंत 5 मध्ये 9 बनवल्यात. सचिन याच्या बॅटमधून 3 मधून 8 आल्यात. म्हणजेच आता इथे पुढे 34 मध्ये 36 बनवायचे आहेत. पुढील चेंडू ओह क्या बात आहे. हेलिकॉप्टर शॉट फिरवलाय जाऊन पडलाय प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये. आलाय शानदार बंटी साहेबचे षटकार.
स्क्रीनवरती पाहू शकतो आपण कशा प्रकारे हा फटका सजवलाय. थोडस शफल झालाय आणि त्यानंतर तो हेलिकॉप्टर उडवला गेलाय. जबरदस्त फटका आणि टायमिंग प्रॉपर. विश्वास होतो या फटक्यामध्ये. मनगटातील ती ताकद पाहायला मिळाली आणि सर्व काही जुळून आल्यानंतर तो लाजवाब हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर दर्दी प्रेक्षकांनी देखील त्या चेंडूचा आस्वाद घेतला आणि त्यांनी सांगितलं जबरदस्त फटका केला. वा, प्रेक्षक देखील पाहायला मिळाले या चेंडूवरती आपल्याला. दर्दी प्रेक्षक आहेत. आणि यावेळी देखील मात्र रिव्हर्स शॉटचा फटका, म्हणजे त्याच्यामध्ये बॅक टू बॅक दुसरा षटकार आला गेलाय. रिव्हर्सचा फटका आपण पाहू शकतो कशा प्रकारे या आधी देखील ही लिहिल्या साकारली होती नंदू उल्पे यांनी. आज जर पाहायला गेलं तर या बावड्याच्या वाघाने दहाडायला सुरुवात केली. या मैदानावरती छत्रपती संभाजी महाराजच्या क्रीडांगण धनाडून सोडायला सुरुवात केली. फटका चांगल्या नेत्रे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लॉफ्ट केला आणि त्यानंतर सिंगल फलकावरती आड होती. टोनी बावडेकर आपल्याला पाहायला मिळाले. सिंगल फलकावरती आड म्हणजे समीकरण आता मात्र सोपं होत चाललंय बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. 31 चेंडू आहेत, 23 आवश्यकता आहे. यस, नक्कीच 31 मध्ये 23 बनवायचे आहेत. आणि यावेळी सचिन स्ट्राईक वरती. ओहो, जबरदस्त फटका सजला गेलाय. इथं ट्राय झाला गेला, कॅच सुटला गेलाय, चेंडूनं पकडलाय. सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता गेलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. आणखीन एक साहेब चषक चौकार आला गेलाय. म्हणजेच आता धावा फक्त राहिल्यात 19. 30 चेंडू मध्ये 19 बनवायचे आहेत. याच वेळी षटक समाप्तीचा कॉल पंचांकडून आला गेलाय. म्हणजेच काय तर षटक यावेळी संपुष्टात आलं गेलंय. दुसरं आणि 2 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10 फलकावर लागली गेली. 34 धावा. 34 धावा फलकावरती. 30 मध्ये अजून देखील 19 ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. नंदकुमार उल्पे या मॅच मध्ये 28 चेंडू 8 चेंडू 22 वरती खेळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला सचिन 4 चेंडू मध्ये 12 धावांवरती खेळत आहेत. दोन्ही खेळाडूंनी आक्रमकता दाखवली आणि विजयाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करतायत. का तर याचं कारण देखील आहे कमी धावसंख्या. कमी धावसंख्येला लवकर इथे आपण अचीव केलं तर आपण पॉइंट टेबल वरती टॉपला राहणार आहे. त्यासाठी इथे मात्र हा संघर्ष पाहायला मिळतोय. लवकर या धावसंख्येला इथे मात्र आपल्याला अचीव करायचे. या मॅच मध्ये कुठेतरी जर पाहायला गेलं तर गोलंदाजी करणाऱ्या टीमने जर पाहायला गेलं तर एक ऑप्शन जो आहे तो गोलंदाजीमध्ये निवडला नाहीये. तौसिफ मुल्ला निश्चितच लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. या गोलंदाजाला कुठेतरी अंडर एस्टिमेट केलं गेलं. चांगले गोलंदाज देखील आहेत, लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. आपल्याकडे लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत, आपण त्यांचा उपयोग करून घेणं देखील गरजेचं आहे. आणि यावेळी षटक क्रमांक 3 जबाबदारी घेतली. यावेळी देखील संदीप माकवाना गोलंदाजी ट्रॅकवर. 29 मध्ये 18 धावांची गरज आहे. यावेळी ऑन साइडला झालाय टर्न आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक खणखणी चौकार आलाय. धावसंख्या वाढली. आता मात्र जिंकण्यासाठी 14 ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. पाहू शकता कशा प्रकारे चेंडू टाकला. गिरकी घेणारा चेंडू आणि त्याच्या विरोधात तो फटका सजवला गेला. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. आता रिव्हर्स फटका प्रॉपर त्याने केलाय. याच्यावरती आक्रमण आणि बॉल चाललाय ओव्हर द रोप. चौकार 4 धाब्यांसाठी. काय फटका केला पहा. आणि त्यानंतर दर्दी प्रेक्षकांच्या जवळच हा चेंडू पडलाय. पहा कॅमेरा वर्किंग जबरदस्त पाहायला मिळते. हा फटका कशा प्रकारे सजवलाय आपण पाहू शकतो. रिव्हर्सचा तो फटका केला आणि त्यानंतर तो षटकार आलाय. नक्कीच सर. आणि चौकार आला गेलाय. आणि त्याच्यानंतर देखील पाहिलं तर एका काकाने छान अशी स्माइल देखील दिली चेंडू उचलताना. जबरदस्त या ठिकाणी कॅमेरामॅन पाहायला मिळालं गेलंय. याच दरम्यान पुढचा चेंडू मात्र डॉट आला गेलाय. डॉट चेंडूची आवश्यकता सुरुवातीला होती, परंतु आता डॉट चेंडूने कोणताही प्रभाव पडणार नाहीये बॅटिंग टीम वरती. कारण का 26 मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. सातत्याने शफल झालेत आणि त्यानंतर ते मोठे फटके खेळण्याचा इरादा देखील झालाय. परंतु या चेंडूवरती तो इरादा मनसुबा पूर्ण झाला नाहीये. परंतु सातत्याने प्रयत्न करतायत हे देखील महत्वाचं आहे. कारण का प्रयत्नांतून यश प्राप्त होतं. एक आपण सातत्याने लहानपणापासून ऐकत देखील आलोय. नक्कीच सर. इथं बघायला गेलं तर आता 43 धावा धावफलक आहेत. 10 धावा फक्त विजयासाठी करायच्या आहेत. यावेळी स्वीप शॉटचा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु बॅट पासून थोडासा लांब राहिला चेंडू आणि त्याचा रिझल्ट देखील आलाय. म्हणजेच काय तर डॉट चेंडू आला गेलाय. आणि याचबरोबर षटक क्रमांक 3 संपुष्टात आले. 43 धावा धावफलकावर लागल्या आहेत. म्हणजे 24 चेंडू मध्ये आता बनवायच्या आहेत 10 धावा.
यस 24 चेंडू 10 धावांची आवश्यकता. आपण ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता ती गोष्ट मनावरती घेतली. पहा चेंडू हातात कोणाच्या आहे, तौसिफ मुल्ला यांच्या हातामध्ये तो चेंडू दिला गेलाय. एक जबरदस्त गोलंदाज ज्यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा देखील आयोजित करण्यात येते असे एक आयोजक, आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एक चांगले गोलंदाज सातत्याने जर पाहायला गेलं तर कोल्हापूर नगरीमध्ये या खेळाडूची देखील चर्चा असते. सांगरूर एक्सप्रेस म्हणून देखील या खेळाडूला ओळखलं जातं. पण सर विचार केला तर थोडासा लेट झालाय का? कारण गोलंदाज दर्जेदार आहे याच्यात काही शंकाच नाही, परंतु मॅच जर हातातून सुटली आणि त्याच वेळी त्याला आणले, कारनामा होऊ शकतो का चांगला हे पाहावं लागेल. निश्चितच मी म्हणेन आज तौसिफ मुल्ला यांना स्वतःला सिद्ध करण्याची ही योग्य वेळ आहे आणि आता ते स्वतःला सिद्ध करावं लागेल. 24 मध्ये 10ची आवश्यकता आहे आणि अशा वेळेला जर एक 2 ते 3 धावांचं षटक आलं तर मी म्हणेन कुठेतरी यांचा वापर तुम्ही योग्य रीतीने केला नाही, म्हणूनच कुठेतरी पराभवाला देखील सामोरं जावं लागतंय. परंतु या मॅच मध्ये तौसिफ मुल्ला कशा प्रकारे स्वतःला सिद्ध करतायत हे देखील पाहावं लागेल. इथे जर पाहायला गेलं तर स्लाइस करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू शॉर्ट पिचचा, त्याच्यावरती आक्रमण, बॉल चाललाय ओव्हर द रोप, चौकार. जबरदस्त फटका खेळला गेलाय. बघायला गेलं तर थोडासा स्वतः पाठच्या पायावर वेट टाकलं गेलंय आणि जबरदस्त फटका पाहायला मिळाला. 4 धावा आल्या गेल्यात, म्हणजेच काय आता समीकरण बदललं गेलंय. थोडस अजून जाऊन पोचलाय विजयाच्या दिशेनं. 1 पाऊल नाही तर 4 पाऊल गेलंय आणि यावेळी देखील रिव्हर्स शॉटचा फटका केला. चेंडू हवेत आणि तो देखील हातामध्ये स्थिरावायला तयार नाही आहे, म्हणजेच काय तर आणि इथं मात्र रनआउटची विकेट मात्र गेली. नंदू उल्पे बॅक टू पॅव्हिलियन. येस विकेट आली तरी देखील स्माइल होती, कारण का विजयाच्या समीप पोहोचले जाता. थोडस जर पाहायला गेलं तर कुठेतरी चूक केली. अक्षय लाडने देखील सांगितलं चूक झाली, परंतु इथे प्रयत्न केले गेले. युवा खेळाडू आहे, त्याला बॅक करतायच अक्षय लाड, हे देखील महत्वाचं आहे. तुम्ही आपल्या खेळाडूला कशा प्रकारे बॅक करता त्याच्यावरती देखील तुमचं एक नेतृत्व आहे ते सिद्ध होत असतं आणि अक्षय लाड स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. चुका झाल्या, परंतु त्यानंतर जर पाहायला गेलं तर सातत्याने चुका होतच झाल्या. त्या चुका सुधारण्याची संधी मिळाली, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. नंदू उल्पे पहा चेहऱ्यावरती ती स्माइल पाहायला मिळते. विकेट आली परंतु स्माइल आहे, कारण का जिंकण्याच्या समीपात पाहायला मिळत. आपण पाहू शकतो स्क्रीनवरती संदीप मकवान आणि त्याचबरोबर अक्षय लाड चर्चा केली जाते. काय चुकलं आपलं या स्पर्धेमध्ये? पहा ती मैत्री आहे, ही मैत्री जर पाहायला गेली तर सच्ची आहे आणि त्याच मैत्रीमुळे जर पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये दमकम देखील दाखवलाय. नक्कीच सर, अक्षय लाड एक मैत्री दुनियेचा राजा माणूस आहे. कारण सातत्यानं बघायला गेलं तर गगनबावड्यामध्ये देखील जबरदस्त खेळ त्यानं ग्राउंडवर सजवला गेलाय आणि यावेळी विकी पुजारी आलाय. जबरदस्त फटका खेळा, चेंडू यावेळी हवेत आहे आणि यावेळी देखील विकी पुजारी याची विकेट हाताला लागली गेली. अर्थातच गोलंदाज पाहतोय आपण तौसिफ मुल्ला. मी मगाशीच म्हटलं होतं या खेळाडूचा उपयोग तुम्ही योग्य रीतीने केला नाहीये. तौसिफ मुल्ला यांनी गोलंदाजी वरती आल्या आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवरती चौकार आला, बॉडी फ्री नव्हती आणि त्यानंतर जेव्हा बॉडी फ्री झाली त्यानंतर अचूकता त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पहा विकी पुजारीला आपल्या जाळ्यामध्ये, लेग कटरच्या जाळ्यामध्ये फसवले. चांगली गोलंदाजी, ते देखील चेहऱ्यावरती म्हणतायत माझा वापर करणं गरजेचं होतं. मी आज सिद्ध करायला आलोय या बंटी पाटील चषकामध्ये. जबरदस्त खेळ राहिला या खेळाडूचा. मागील 2 वर्षामध्ये जबरदस्त खेळ. कुंभी प्रीमियर लीग एक जबरदस्त आयोजन त्यांच्या माध्यमातून देखील असतं. चांगले खेळाडू देखील आहेत, आयोजक देखील जबरदस्त आहेत आणि म्हणूनच चर्चा त्यांच्या देखील नावाची असते. 21 चेंडू मध्ये अजून देखील 5ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 21 मध्ये 5 गोलंदाजीसाठी तौसिफ मुल्ला. हो बॉडीवरती टाकला, त्यानंतर बॉडी रोल केली. सिंगल धाफलकावरती ऍड होईल का हे देखील पाहावं लागेल. सिंगल धाफलकावरती ऍड झाले, कारण का फेकी झाली खराब. त्यानंतर डीपला प्रोटेक्शन होतं, तोपर्यंत सिंगल डबल मध्ये कन्वर्ट झाले. म्हणजे विजयाचं समीकरण आता मात्र 20 मध्ये 20 चेंडू मध्ये 3 धावांचा असणार आहे. 3 धावा बनवायच्या आहेत. मी इथे कौतुक पुन्हा एकदा तौसिफ मुल्ला यांचंच करेन. नक्की सर, करावंच लागणार आहे. या गोलंदाजानं दाखवून दिलं, आपल्याला स्वतःला सिद्ध केलंय. विकी पुजारी सारखी महत्वाची विकेट आणि त्याचबरोबर नंदू उल्पे देखील याच ओव्हरमध्ये रनआउट बाद झालेत आणि यावेळी देखील समोरच्या दिशेने चेंडू टोलवला गेलाय. डीप मधून प्रोटेक्शन जरूर आलं गेलंय. याच वेळी सिंगल धाव घेतली गेली, म्हणजे आता समीकरण बदललंय. 19 मध्ये बनवायचे आहेत फक्त आणि फक्त 2 धावा. 19 चेंडू मध्ये अजून देखील 2 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये.
तो रिव्हर्सचा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धावफलक वरती ऍड. धावसंख्येचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. आता मात्र 18 चेंडू असतील आणि 18 चेंडू मध्ये आवश्यकता असणार आहे ती फक्त एका धावेची. षटक संपुष्टात आलंय आणि हे षटक फक्त आणि फक्त 9 धावांचं. पहिल्या चेंडूवरती चौकार येऊन सुद्धा सर इथे फक्त 5 धावा आणि एक विकेट विकी पुजारी देखील मिळवली. रनआउटची विकेट आली आणि एक विकेट ही त्यांनी स्वतःच्या कलेने देखील मिळवली. नक्कीच सर, बघायला गेलं तर ही इनिंग ज्यावेळी चालू झाली त्याच वेळी मी सांगितलं होतं की असा एक गोलंदाज पाहिजे. विकी पुजारीने जसं मेडल ओव्हर टाकलं तसं या इनिंगला देखील एक कोणाला तरी विकी पुजारी व्हावं लागेल. आणि बघायला गेलं तर तौसिफ मुल्ला याच्याकडून जबरदस्त गोलंदाजी केली. आता यावेळी गोलंदाजी ट्रॅकवर राहुल मोहिते आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त खेळाडू आहे, ते देखील यांचा देखील वापर करता आला नाहीये या खेळाडूंना. कुठेतरी ऑप्शन चांगले होते परंतु त्या ऑप्शनला निवडण्यामध्ये चूक झाली आणि त्यानंतर तो विजयाचा चौकार देखील पाहायला मिळाला. या मॅचचा शिल्पकार कोण आहे हे देखील पाहावं लागेल. थोडस निराश केलंय. थोडस जर पाहायला गेलं तर संदीप मकवान आणि कंपनी, अक्षय लाड आणि कंपनी निराशाजनक कामगिरी राहिली आहे. ज्यांच्यावरती विश्वास दाखवला त्यांची कामगिरी या मॅच मध्ये चांगली झाली नाहीये. संदीप मकवानाने संघर्ष केला परंतु त्याला चांगली साथ मिळाली नाही. संदीप मकवाना बाद झाले आणि त्यानंतर धावा अक्षरशः पूर्णपणे स्टॉप झाल्या आणि म्हणूनच एक टोटल थोडस कमी पाहायला मिळालं. 8 विकेटने सामना जिंकला. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाले. या मॅचचा सामनावीर या सामनावीर कोणता आहे? यस, त्याचं उत्तर आलंय. या सामन्याचा सामनावीर आहे ज्या खेळाडूने कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट पटलावरती क्षेत्ररक्षक, एक यष्टी रक्षक म्हणून कित्येक वेळेला भूमिका बजावली. यष्टी रक्षणामधील चित्ता म्हणून त्यांची ओळख आहे परंतु बॅटिंग मध्ये देखील त्यांनी कारनामे केले. या मॅच मध्ये देखील एक जबरदस्त इनिंग साकारली. 28 धावांची ती इनिंग साकारली आणि ती विजयासाठी परिपूर्ण होती आणि म्हणूनच या सामन्याचा सामनावीर ठरले आहेत नंदू उल्पे. जबरदस्त खेळ आणि त्याच्यासाठी त्यांना सामनावीरच्या पुरस्काराने गौरवण्यात येते. नंदू उल्पे हेच आहे सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी. पाहिलं तर बॅटिंग देखील त्याच दर्जाची पाहायला मिळते. यस, त्याचबरोबर त्याचबरोबर तपोवन कॅप्टन आणि त्याचबरोबर दया 11 कॅप्टन आपण यायचंय. दया 11 कॅप्टन आणि त्याचबरोबर तपोवन कॅप्टन आपण यायचंय. त्या अगोदर जातोय आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराकडे. अर्थातच नंदकुमार उल्पे ठरले या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. यस, तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार
यस त्याचबरोबर कुपाडे ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सन्मान्य शरद पाटील सर यांच्या शुभ हस्ते दिला जाईल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. नंदकुमार उल्पे अगदी आपण पाहिलं तर पावड्यातील एक जबरदस्त खेळाडू, कोल्हापूर जिल्ह्यातील लेजंड खेळाडूच्या यादीमधील आणखीन एक मोठं नाव त्यांना दिला जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. शरद पाटील सर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि त्यानंतर चर्चासत्र देखील केले जाईल. यस मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जातोय अर्थातच शरद पाटील सर कुपाडे ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभ हस्ते दिला जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. जबरदस्त खेळी पाहायला मिळाली होती अर्थातच दद्दू उल्पे